आज सम्राटनगर तासगाव या ठिकाणी आज आईसाठी खास मी भेट द्यायला आलोय. त्याच्या अगोदर मस्त मी 5-6 महिने आईची गाठ घेण्यासाठी मस्त बरडगाव आलो, पण आईची माझी काही गाठभेट पडली नाही. तर आज या ठिकाणी आईची माझी गाठभेट अगदी झालेली आहे. तर आज त्या आईचं अगदी कार्य म्हणशीला तर अगदी लय जोमात आहे, एखाद्याला लाजवेल अशा मापाचं कार्य आहे. तर तुमचं म्हणजे गीत असू द्या, पाळणा असू द्या, समाजकार्य असू द्या किंवा काही असू द्या, त्यात सुद्धा म्हणजे अजून पुढून अशा मेहनतीनं जर पळतात किंवा अशी ऊर्जा मिळते. तर ती ऊर्जा आईला कुठून मिळते? एखाद्या चांगल्या माणसात सुद्धा ती ऊर्जा मिळत नाही, पण आई सुद्धा अजून सुद्धा आईला ऊर्जा अगदी भरपूर अगदी फास्टमध्ये मिळते. तर आज त्यांच्या जीवनावरती तर आपण 5 ते 6 मिनिटं यांच्याशी आपण बातचीत करणार आहे. तर आई जय भीम. जय भीम. तर तुमचं नाव काय? माझं नाव विमल वसंत कांबळे. बरं, तुमचं मला आता शाळेत झालं शिक्षण माझं 4थी झाले. 4थी? एवढं कमी शिकलं त्यावेळेला? शिकले. लग्न झाल्यानंतर मग काय करायचं? लग्न कधी झालं तुमचं? लग्न झालं 62 साली. 65 साली? म्हणजे 4थीला असताना म्हणजे त्यावेळेला पूर्वी होतच होतं. इतकी शाळेला जाण्याची इतकी घाई नव्हती, पण तेवढी शिकली मी. शेतात बी कामाला जायचे आमच्या माहेरमध्ये. त्यावेळेला आमची शेती जास्त होती. बरं, मग आता मग तुम्ही त्यावेळेला मग समाज कार्यात कसं वळला? असंच मला वेळ लागलं. मी गाणी म्हणायची. मी गाणी म्हणत असताना आमच्या इथली भावकी इथली लोकांनी म्हणली, ती हातात तिच्या खुरपा असताना ती आंबेडकरांची गाणी म्हणते. म्हणून त्या लोकांनी माझा 14 ऑक्टोबरला माझा सत्कार केला. 14 ऑक्टोबर? हां. कुठल्या गावात? तासगावमध्ये. हां, माझी भावकीनं मला एक ग्रंथ दिला, धम्म साडी दिली, मला हार घालून माझा सत्कार केला. का तरी शिकलेल्या एवढ्या बायका असताना माझी ही बाई हातात खुरपा असताना, बायकांच्या हातात लेखणी असताना त्यांनी एवढं गायलं नाही, पण ह्या अशा गाणी म्हणतात. म्हणून माझा त्यांनी सत्कार केला. 14 ऑक्टोबरला कांबळेवाडीमध्ये निळा झेंडा माझ्या हातात दोरी दिली. मला फार आनंद झाला. माझ्या भावकीनं फार कौतुक केलं. लाजवाय सुद्धा कसं आईनं काम किती मोठं केलेलं आहे बघा. एखाद्याला सांगून सुद्धा ते काम करता येत नाही, तरी सुद्धा त्या एवढ्या शेतीचं काम करत असताना सुद्धा अगदी धडाक्यानं सुद्धा तिने मोठं असं काम बजावलेलं आहे. तर आईचं खरंच किती करावं कौतुक हे थोडंच आहे, तरी आपण त्यातून सुद्धा अजून आईची माहिती आपण भरपूर घेणार आहे. तर आई तुम्ही गाणं केव्हा शिकला पहिल्यांदा? म्हणजे असं धम्म कार्यात पडल्याने मी गाणी शिकले. कुठलं गाणं पहिलं सुरुवातीला शिकलं? सुरुवातीला गाणं शिकलं सावित्रीबाईचं. त्यातले 2 मिनिट सांगतील? होय. म्हणजे सम्राट पेपरमध्ये अक्षर असायचे, ते त्या अक्षराला मी चाल बसवली आणि ती गाणं मी तयार केलं. सम्राट पेपर त्यावेळेला होता. पहिले गीत सांग. हे माय माऊली, हे माय माऊली, धन्य सावित्री जन्मली ही मूर्ती, म्हणून या भुवरती. हे माय माऊली, हे माय माऊली, धन्य सावित्री जन्मली ही मूर्ती, म्हणून या भुवरती. हे माय माऊली. आईचा सुद्धा आवाज सुद्धा बघा कसा आवाज आहे. एखाद्याला चांगल्या एखाद्या गायकाला सुद्धा लाजलं अशा मापाचा म्हणजे आमच्या आईचा आवाज असा देखणा आणि चांगल्या पद्धतीचा आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे आपलं घर सांभाळलं किंवा समाजकार्यात तुम्ही कसं वळला त्यावेळेला तुम्हाला काय अडचण येत होती? काही सुद्धा नाही. माझी घरची माणसं सगळी चांगली आहेत. माझ्या मालकाला तर जास्त आवडायचं. मी गाणी म्हणाला. आता तुम्हाला आमच्या मालकाला जास्त आवडलं. म्हणून आता कसं होतंय, एखाद्या महिलेला किंवा बोलवायला लागलं तर ते कसं होतंय, आता त्यांचं म्हणजे मिस्टर सोडत नाहीत किंवा काय नाही. येण्याची महिलाची मंडळ आहे आपल्याकडं, त्या कमी प्रमाणात बायका दिसतात. आणि कारण मी तुम्हाला 10 प्रश्न विचारणार होतो, पण तुम्ही सांगितले चांगला सांगितला. कारण प्रत्येक महिलेच तसं आहे, नाही मला असं होते तसं होते किंवा तसं काय नाही. मी कुठेही चालले तर मला घरच्यांचा सपोर्ट असतो. त्यावेळेला घरचा सपोर्ट असल्यामुळे तुम्ही अगदी 2 धड्याने काही करू शकला. मग आता याच्यानंतर तुम्ही आता पाळणा वगैरे काय म्हणा शिकला? पाळणा म्हटलं की कुठला पाळणा म्हणला? पहिला सुरुवातीचा तुम्ही म्हणलेला पाळणा 1-2 ओळी म्हणा. नटनट्याचा म्हणून दाखवा की नको.
आता पहिल्या दिवशी त्रिकंड हालले, कमल माता उदळी, बाळ जन्मले, माय माऊलीचे नेत्र दीपले, दलित जनाचे दैव उघडले, जो बाळा जो रे जो. दुसऱ्या दिवशी हार पलासीन, माता कमल झाली तल्लीन, गोडस गुलाबी मुख पाहून, ओळखा प्राण बाळावरून, ज्यानी दलिताशी झीज सोडावी, जो बाळा जो रे जो. तिसऱ्या दिवशी तिसरी केली आमंत्र, दूर देशाला गेले, जन्मला बाळ दलित वाली, याव सर्वांनी एक पावली, सनातनांची दैना उडाली, जो बाळा जो पाळणा सुद्धा म्हणत असताना बघा अगदी चांगल्या पद्धतीने लेखणी सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीचे आपण सारांश बघितला त्या गीताचा, तर अगदी चांगल्या पद्धती आहे. मग आई तुम्ही आता त्यावेळेला माझं तुम्हाला पाळणा येत असताना किंवा गीत येत असताना तुम्हाला बाहेर पण बोलवून करत होतं, जात होते वर्षाला. मग तिथे गेल्यानंतर काय तुम्हाला म्हणजे काय कशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे करत होते तुमची तिथे गेल्यानंतर? पाळणा येते म्हणून मला येऊन न्यायची ती, मग मी पाळणा म्हणवायची तिथं. मग त्यावेळेला तिथं आनंद कसा होता तुम्हाला? बाबा एखाद्या कार्यक्रमाला गेलो तुम्हाला आपल्याला आनंद वाटायचा. आनंद वाटायचा. ते सगळी कौतिक करायची ती, म्हणजे छान पाळणं म्हणलं, आवाज छान आहे आणि सगळं स्पष्ट म्हणते नवीन, त्यामुळं मला. मग आता हे तुम्हाला वाटलं आपलं कौतिक केलं किंवा आपलं सगळे तिथे गेलं वाव केलं म्हणजे आपल्याला बारावून जातो किंवा त्या म्हणण्यात अगदी राहून जातो. मग असं तुम्हाला एखादं वाटलं नाही का बाबा एखाद्या आपल्या मुलीला शिकवावं किंवा मुलाला शिकवावं किंवा नातीला शिकवावं असं तुम्हाला कधी वाटतंय की आता जवळ कोण आहे शिकवायला? बरं असं मग आपल्या आसपासची कोण आपले माझ्या जोडीला आहे का बायका? आपल्या महिला मंडळ आहेच की. असं तुम्ही कोणाला एखाद्याला ट्रेनिंग दिले किंवा मार्गदर्शन केलंय का? महिला मंडळ आहेच की, सम्यक महिला मंडळ आमचे आहेच की. मग त्यातलं मला असं कोणी एखाद्या वैयक्तिक असं तुम्ही शिकवले का, ट्रेनिंग दिले का बाबा तुम्ही गीत म्हणू काय येत नाही तुला, असं तुम्ही असं एखादं तयार केले का? म्हणते ते की म्हणणारे अजून आहे ते म्हणणारे मस्ते म्हणते ते आपण सगळी गाणी म्हणते. तुमच्या मागे आपली ते अगदी चांगल्या पद्धतीने सूर वगैरे तशा पण म्हणते ते की कुठं वारशाला गेलं तर माग म्हणते ते नंतर जो बाळा जो, मी पुढं म्हणले तर त्या जो बाळा जो नंतर म्हणते ते आपण. मग आता आहे पुस्तकाचं काय? पुस्तक म्हणजे माझी इच्छा होती काय तर माझं नाव असावं, दिवस काय आजचा उद्या. बघा एखाद्याला सुद्धा म्हणजे कसं असतंय, माणसाला बोलून घ्यायचं असते, माणसाच्या मनातलं हृदयातलं काढायचं असतं. तर आता आजी काय म्हणली बघा, मग तिच्या मनातलं काय आहे ती सगळी लेखणी सुद्धा म्हणजे चौथी शिकून सुद्धा मला या लेवलला आजारी असताना किंवा आजारी आहे किंवा घरातलं संसाराचं जे बाळा आहे ती वड सुद्धा आपल्याला करायचं. एखाद्या चांगल्या भगिनी असेल किंवा आणि कोण असेल त्यासाठी सुद्धा लागेल अशा पद्धतीचं किती मोठं काम आहे यांचं. तर जरा आपण थोडीशी आपल्या ज्या पुस्तकाविषयी माहिती घेऊ. तर या पुस्तकात काय असं काय लिहिलेलं आहे किंवा काय केलं तुमचं जीवनाचं? मी आजारी पडल्यानं दम्मकीर्ती बघायला आलते मला, तर त्यांना माझी गाणी माहीत आहे, त्यांना मला सपोर्ट केला. आता दम्मकीर्ती मला आजारी असताना बघायला आलते. मग आता म्हणलं मावशी तुम्ही बसूनच खायचा, तर होय म्हणलं तुम्हाला उठून बसता येते का? तर येतं. मग आता तुम्ही बसण्यापेक्षा तुमचा गळा तुमची गाणी ही मला माहिती आहे, जगाला कसं माहीत पडेल, तर मला वाटते तुम्ही गाणी लिहा, मी तुमचं पुस्तक तयार करतो. पहिले गाणं कुठलं लिहिलं सुरुवातीला तुमच्या पुस्तकात? कुठलं असेल बघा पाहिजे सुरुवातीच मी पुस्तकाची आपण जी सुरुवात केली म्हणजे असे लिहून काढल्यात मी असं सुरुवात आपल्याला काही ती होत बाळ नेले तरी ती किस्सा गौतमी. मग त्यावेळेला तुम्ही गाणे घेत असताना मला काही तुमची अडचण आली का बाबा मी स्वयंपाक करायचा किंवा काही गाणं कसं म्हणजे असं त्यावेळेला तुमच्या कामाच्या व्यक्त काय आला? काय सुद्धा नाही. मी माझं काम आवडल्यानंतरच मी हातात घ्यायची काय पण लिहायचं म्हणा वाचायचं म्हणा, मला वाचण्याच्या लय गोडी. मी आता सगळं म्हणजे आपलं सगळं कामधंदा करून अजून सुद्धा तुम्हाला गोडी आहे का? आहे. बरं आज या ठिकाणी आज आपण
आईशी चांगला संवाद साधला. तो तिचे चांगले म्हणजे विचार जे आहेत ते लाखमोलाचे विचार आहेत तिने सुद्धा आपल्या युट्यूबच्या माध्यमातून तिने आपल्याला पोच केलेला आहे. किंवा त्यांच्याशी विविध संपर्क साधा किंवा एखादं मग पाहणा वगैरे घेत घ्यायचा असेल तर आमच्या आईचा संपर्क साधा. आई एकदा तुमचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर सांगा. तर नंबर काय माझा बरं काय ठीक आहे. पोराच्याकडे नंबर आहे. जय भीम. जय भीम.